नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 3 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र मघा आहे. योग शोभन आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो बिलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:40 ते 2:04 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:27 ते 4:51 आणि यमगंड काळ सकाळी 9:53 ते 11:16 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागताना दिसून येते. आजपासून नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ होते. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्याकरता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नाते संबंध सुधारतील. तुमचे विचार अतिशय स्थिर राहतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं सुद्धा हाती येऊ शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते पूर्ण सुद्धा होताना दिसते. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस त्यांच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण गुंतवणुका सुद्धा मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे. आजच्या दिवशी तुमची अडकलेली कामं मार्गी लागते. थोडंसं फिरणं वगैरे होईल. मात्र भावनेच्या आधी जाऊन चुकीचे निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडासा स्ट्रेस दिसून येईल. मात्र कामं तुमची मार्गी लागते. फिरणं वगैरे होईल त्याचा परिणाम मानसिकतेवरती थोडा दिसून येईल. त्या संदर्भात काळजी घ्या. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास.
तुळ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा खास. पण आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होते. नवीन कामाची सुरुवात करू शकता. याचप्रमाणे खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचा मूड सुद्धा आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दानगार आहे. याचप्रमाणे थोडं फिरणं होईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी तसाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागताना दिसते. कामाचा ओळख सुद्धा दांडगार आहे. भाग्याची सुंदर साथ तुम्हाला लाभेल. दिवस तुझ्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ही आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनांच्या मागे लागू नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकते. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येतो. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास कव्हर करू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातली अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 3 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.